शेवटी राज्यसेवा पूर्व परीक्षा रिझल्ट लागलाच आणि आता आहे किती तर फार कमी दिवस राहिलेत. म्हणजे आता जी ठरलेल्या तारखेनुसार जर परीक्षा जर झाली तर 1च महिना बाकी आहे. म्हणजे या एवढ्या पिरियडमध्ये ऑब्व्हियस आहे की नवीन अभ्यास तर काही होणार नाहीये. हां, परीक्षा पुढे जाईल की नाही जाईल हे आता येणाऱ्या आयोगाच्या काही नोटिफिकेशनमध्ये आपल्याला कळेलच. पण मी तुम्हाला एक सत्य परिस्थिती सांगतोय, जी माझ्यासोबत जेव्हा मी मी सुद्धा जे पाहिलेलं आहे, की पूर्व परीक्षा मध्ये सुद्धा असंच होतात, की बऱ्याच विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षा तर क्लिअर होऊन जाते आणि ज्यावेळेस मुख्य परीक्षेची वेळ येते, कारण तिथं तुमचा नॉलेज हा कागदावर उतरवायचा आहे. त्यावेळेस विद्यार्थी भिंतीकडे पाहत राहतात. कारण काय? कारण लिहायचं कसं, किती लिहायचंय, प्रॅक्टिस अजिबात राहत नाही. त्यामुळे ती वेळ येऊ देऊ नका. जेवढं काही आता वेळ बाकी आहे, लगेच आन्सर रायटिंगच्या मागे भिडा. जो काही तुम्ही अभ्यास केलेला आहे, बस त्याच आधारावर आन्सर रायटिंग करण्याची सुरुवात करा. जर तुम्ही प्रॅक्टिस केलं तरच विचार करा, की 9 पेपर आहेत. त्या 9 पेपरमध्ये दिलेला वेळ आहे तो चांगला युटिलाइज करता येईल. आणि सध्या परिस्थिती मी जेवढं नोटीस करतोय तेवढं तेवढं मला एक लक्षात येतंय, की जो पेपर लिहून येणार आहे त्याचे हाय चान्सेस आहेत, की परीक्षा क्लिअर होण्याचे. आणि जो लिहून येणार नाही त्याचा तो बाहेर राहणार. म्हणजे हे पहिला अटेम्प्ट आहे ना, हा पहिल्यांदा होत आहे. त्यामुळे असं जास्तीत जास्त शक्यता आहे, की परीक्षा लिहिणार तो क्लिअर करणार. त्यामुळे भर द्या लिहिण्यावर.